मग हे IT क्लासेस निवडताना रेड फ्लॅग्स कोणते आहेत, म्हणजे क्लास निवडताना कोणत्या गोष्टी बघणे गरजेचं आहे हे आम्हाला सांगा. अगदी करेक्ट. कारण की बऱ्याच मुलांसोबत हे होतंय. इनफॅक्ट कॉलवरती ऐकूनच पैसे भरले जातात. असं करू नका. कारण की खूप वेळा काय होतं की आपल्याला कॉल्स येतात, आपण अप्लाय करतो आणि आपल्याला कॉलवरती सगळं माहिती मिळते, व्हॉट्सअपवरती मिळते आणि आपण आपली फीस भरून टाकतो. असं न करता जर IT जॉबसाठी जर आपल्याला स्पेसिफिकली बघायचं आहे ना, तर तिथं व्हिजिट करणं गरजेचं आहे. की आज जर मला काही कारणास्तव जॉब मिळत नाही किंवा माझं सिलेक्शन होत नाही, तर मला समोरून सपोर्ट करायला कुणीतरी टीम पाहिजे. तर त्यासाठी व्हिजिट करा. सोबत तुमच्या पॅरेंटला, बहीण भावाला, मोठ्या बहीण भावांना घेऊन जा. कारण की हे गरजेचं झालंय. कारण आहे मार्केटमध्ये भरपूर गोष्टी चालल्यात आणि विषय असा असतो ना मॅम की ही आशा आहे, जॉब ही आशा आहे प्रत्येकाला. कारण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खूप एक्सपेक्टेशन असतात की यार माझं व्हायला पाहिजे कुठेतरी प्लेसमेंट. आणि हे आशेपोटी लोकांना सर्रास, म्हणजे मी तर तुम्हाला ओपन अपली सांगेन, मेट्रो सिटीमध्ये येणारा प्रत्येक जण 4 कन्सल्टन्सीला फसतोच. हा ॲव्हरेज काउंट आहे. माझी महिलांना एक खास कळकळीची विनंती आहे की तुमचा जर करिअर गॅप झाला असेल, तुम्हाला IT क्षेत्रामध्ये जॉब करायची इच्छा असेल, तर तुम्ही सारिका मॅडमशी संपर्क साधा. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते त्यांच्यासोबत बोलून तुम्ही नक्की क्लिअर करा.